महायुती सरकारनं बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपयाची तरतूद केली। ते सर्व पोकळ आहे। पुणे संगमवाडीच्या स्मारकासाठी 101 कोटी रुपये नुसते मंजूर होऊन पडलेले आहेत। वाटेगाव येथील स्मारकासाठीचे 25 कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे, ती अर्धवटच राहिलेली आहे। क्रांतीवीर साळवे आयोगाच्या 68 शिफारसींपैकी साठे विकास महामंडळाकडील 79 शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी 500 कोटी रुपयाची तरतूद पण फक्त कागदावर आहे। रमाई घरकुल योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल समाजाला देण्याचा निर्णय झाला, पण लाभार्थी शून्य। देश पातळीवर अनुसूचित जातीचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधानांनी उच्च पदाधिकाऱ्यांची समिती नेमलेली, तीच महाराष्ट्रात समिती नेमली। त्या समितीने आजपर्यंत कसला अभ्यास केला, काय अभ्यास केला, कोणते निर्णय घेतले? अनुसूचित जातीमध्ये प्रवर्गाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी समाज गेली 30 वर्षापासून पाठपुरावा करतोय। 12 राज्यांनी शिफारसीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे, पण आमचे महाराष्ट्र राज्य एकमेकांच्या पक्षाचे तुकडे करून फक्त स्वतःला सत्तेत कसं बसवता येईल यातच व्यस्त आहे। असे राज्यात अनेक प्रश्न आहेत, ज्याचा आढावा बहुजन रयत परिषद या विभागीय दौऱ्यात घेणार आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे। सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचा जो काही आटापिटा चाललाय, त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे। आगामी विधानसभा निवडणुका आहेत। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 29 मतदारसंघ हे एससी साठी आरक्षित आहेत। 12 बलुतेदारांपैकी 29 मतदारसंघाचं विभाजन कोणता पक्ष कसं करणार आहे हे आम्ही विचारणार आहोत। आपण म्हणलं की जे कोणी समाजातले, आम्ही फक्त आमच्या संघटनेचा पदाधिकारी म्हणून आम्ही कुणाकडे मागणी केलेली नाहीये किंवा आमचा जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही मागणी करत नाहीये। समाजातला 12 बलुतेदार म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्यापैकी जेवढे कोणी उमेदवार होण्यालायक आता असतील, त्यांचं काम तिथं असेल, त्यांची इच्छा असेल, इच्छुक उमेदवार असेल, अशा प्रत्येक विभागातून आम्ही 2-3 उमेदवारांची यादी काढलेली आहे। ती यादी आम्ही प्रत्येक पक्षाला देणार आहोत। संघटनेचे किती उमेदवार उभा करणार? संघटनेचे म्हणून उमेदवार असं नाही। परत मी सांगते, 29 आरक्षित मतदारसंघासाठी त्या बलुतेदारांपैकी 29 उमेदवार कसे विभाजन करणार आहेत, मी पुन्हा परत सांगते। 12 बलुतेदारांपैकी मी फक्त माझ्या एकट्या समाजाचाच उमेदवार पाहिजे असं म्हणत नाहीये। मला 29 उमेदवार जे आहे, आमच्या संघटनेला 29 उमेदवार 12 बलुतेदारांमध्ये कसे विभागणी करणार आहेत आणि त्या 29 जागा कसे देणार आहेत, हा जाब आम्ही आता आमची बैठक इथं होणार आहे, त्या बैठकीमध्ये तीही लिस्ट आमची तयार होईल।